आणि पोटावरती थोडं लक्ष देऊ शकता या आसनामध्ये. श्वास घेताना सोडताना. या आसनाचा बेनिफिट आहे पाठीची व पोटाची ताकद वाढण्यास मदत होते, पचनशक्ती सुधारते, पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. 5 सेकंड. 1 2 3 4 5. आरामात आसनामध्ये सोडायचं. हे आसन गर्भ अवस्था असेल तर ते आसन करू नये. आसनाला एकदम आरामात करा, शिस्तीत करा. योगा आपल्यामध्ये डिसिप्लिन आणते. आता आपले जे दोन्ही हात आहेत ते चिनच्या खाली एकावर एक ठेवा आणि त्यावरती तुमचा डावा कान करून ठेवायचा किंवा कोणत्याही एका बाजूला पाहिलं तरी चालेल. आता पायामध्ये डिस्टन्स वाढवायचा आहे या आसनामध्ये. या आसनाचा बेनिफिट आहे पचनशक्ती वाढते, शरीराचा ताण कमी होतो, मन शांत राहते, पूर्ण शरीर सक्षम होते. 5 सेकंद थांबूया. 1 2 3 4 5. आरामात आसनामध्ये सोडायचं आहे. आसनाला थांबवून ठेवायचं आहे. श्वास घेताना सोडताना या आसनाला स्विंग करायचं आहे. या आसनाचा बेनिफिट आहे आपल्याला पाठीची व पोटाची ताकद वाढण्यास मदत होते, पचनशक्ती सुधारते, पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. आसनाला थांबवून ठेवा. 5 सेकंद. 1 2 3 4 5. आरामात आसन सोडायचं. मध्यस्थी ठेवा, दातावरती दात ठेवा. आता मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हनीबीसारखा आवाज करायचा आहे, मधमाशीसारखा. मोठा श्वास. डीप इनहेल फ्रॉम रिलीज. पुन्हा अजून दीर्घ श्वास. डीप इनहेल फ्रॉम रिलीज करा. पुन्हा अजून एक दीर्घ मोठा श्वास. भ्रामरी उच्चारण. तशीच पाठ सरळ असणार. हाताची ज्ञान मुद्रा. 3 बोटे सरळ तर्जनीला अंका टच करा. दाबून ठेवायचा आहे. पाठ सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती असतील. चीनवरती. पाठ सरळ. श्वासांवरती लक्ष.
काही योग्य आहे त्याची एनर्जी सेव्ह होत आहे. आरामात पूर्ण चेहऱ्याची मसाज करायची आहे. पूर्ण मसाज केल्यानंतर तुमचा जो डावा हात आहे तो डोक्याच्या वरती ठेवा आणि उजवा गुडघा बेंड करा. डोक्याच्या वरती ठेवा आणि आरामात डाव्या साईडला झोपायचं आहे. 5 ते 10 सेकंड पूर्ण आराम करू द्या. बॉडी मनाला पूर्ण स्वतंत्र करत आहे त्याचा अनुभव करा. श्वासांवरती लक्ष. श्वास घेताना एनर्जी प्राप्त होत आहे. आता तुमचा उजवा हात काना पूर्ण टच करायचा. तुमची पाठ सरळ असेल. मोठा श्वास घ्या. श्वास सोडून तुमचा एल्बो नीज जवळ घेऊन जावा. मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडून हळूहळू बॉडीला पाठच्या दिशेने स्ट्रेच करा. व बॅक स्ट्रेच होऊ द्या. या आसनाचे आपल्याला बेनिफिट्स आहेत. पाठीची लवचिकता वाढते. मधुमेहासाठी हे आसन गुणकारी आहे. मान, पाठ, पोट यांच्या स्नायूंची बळकटी व लवचिकता वाढते. या आसनाचं कॉन्ट्रा इंडिकेशन आहे की स्लिप डिस्क असेल तर हळूहळू करा. श्वास घेताना सोडताना पूर्ण लोअर बॅकवरती लक्ष. 5 सेकंड पूर्ण श्वास घ्या. सोडा. 1 2 3 4 5. आरामात आसनामध्ये जसं आसनामध्ये जात आहे तसंच आसन पुन्हा मागे येऊ द्या. आता आपले पुढचे आसन आहे पुन्हा मोठा दीर्घ श्वास. इन्हेल. आणि आपला पायामध्ये जो डिस्टन्स असेल तो शोल्डर एवढा असेल किंवा थोडा जास्त घेतला तरी चालेल. थोडा ॲडजस्ट पण केला तरी चालेल. आता आपल्याला दोन्ही हाताने पायाच्या काचा पकडता येत असेल तर पकडा किंवा दोन्ही हात बाजूला घेऊन हात दाबून समोर घेतले तरी चालेल. आता श्वास घेत कमरेवरती घ्यायचा आणि थांबवून ठेवायचं आसन. आणि त्या आसनाला श्वास घेताना सोडताना फील करायचं आहे. आपल्याला कोणत्या भागावरती स्ट्रेच होतोय. ज्यांना आसन जेवढं जमतंय त्यांनी तेवढंच करा. थोडं थोडं ब्रेक केलं तरी चालेल. या आसनाचा बेनिफिट आहे मणक्याचे आजार कमी होतात. पायाची पाठीची बळकटी व लवचिकता वाढते. खांदे मजबूत होण्यासाठी मदत होते. श्वसन क्रिया सुधारण्यास मदत होते. रक्तप्रवाह योग्य होण्यास मदत होते. फुफ्फुस व हृदय सक्षम होण्यास मदत होते. आरामात आसनाला सोडू शकता. हळूवार पद्धतीने आसन सोडल्यानंतर पूर्ण मोठा श्वास घ्या. पूर्ण सोडा. आजच्या दिवशी श्वासांचे खूप मोठे महत्त्व आहे. प्रबंधनासाठी हे आसन सर्वश्रेष्ठ आहे. श्वास सोडा. फक्त 5 सेकंद. 1 2 3 4 5. आरामात आसनाला सोडा.
आरामामध्ये पूर्ण श्वास घ्यायचा आहे, पूर्ण सोडायचा आहे. आता पुढचं आपण आसन घेणार आहोत शलभासन. त्यासाठी आपल्या दोन्ही पायांना जुळवायचे आहे. दोन्ही हात थाळीच्या खाली असतील. या आसनामध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे की ज्यांना हृदयाचा त्रास असल्यास हे आसन करू नये. पाठीच्या खालच्या भागात खूप त्रास असल्यास हे आसन करू नये. उच्च रक्तदाब हर्निया असेल तरी हे आसन करू नये. आता दोन्ही हात आपल्या थाळीच्या खाली घेतल्यानंतर हळूवा श्वास घेत दोन्ही पाय उचलायचे आणि ज्यांना एकदम हेवी वाटत असतात आसन तर त्यांनी एकच पाय उचलला तरी चालेल. फक्त पाय उचलायचे आहेत, एक पाय उचलला तरी चालेल. फक्त 5 सेकंद. 1 2 3 4 5. आरामात आसनाला सुरुवात आहे. या आसनाचा बेनिफिट तर हात आपल्या डोळ्यांवरती 5 सेकंड आरामात पूर्ण शरीराची मसाज. भूमी नमन करायचं आहे. सर्वांनी दोन्ही हात वरती आणि फॉरवर्ड बेंडिंग करायचं आहे. भूमी नमन. यामुळे आपला अहंकार कमी होतो आणि नम्रता वाढते. नम्रता वाढल्याने आपला यशस्वी गुण वाढतात. कंप्लीट नमस्ते.